काल स्वयंपाक करताना मी कॉफी केली आणि कॉफी तशीच ठेवली. म्हटलं स्वयंपाक झाल्यावर कॉफी घेऊया आणि मागून आवाज आला, "आधी कॉफी घे, गार होईल, थंड होईल आणि मग स्वयंपाक कर." आणि मग मनात विचार येऊन गेला, सगळं एकदम करायचा हट्ट असतो का आपला? आयुष्यात सुद्धा. कारण आयुष्यात कितीही ठरवलत ना, कितीही पळपळ केली, धडपड केली, तरी काहीतरी सुटून जाणार आहे. तो डायलॉग आहे ना, "कुछ ना कुछ तो छूटेगा." त्यामुळे थांबूया. जे आत्ता आहे, ते एन्जॉय करायला लागूया. मग बघा, जे सुटतंय त्याची हुरहुर लागण्यापेक्षा जे आहे त्याचा आनंद आपण घ्यायला लागू. त्याची मजा आपल्याला कळायला लागेल. त्यामुळं आजपासून थांबा आणि विचार करा, की सगळं मला मिळूच शकणार नाही. कुणीतरी रुसेल, कुणीतरी आनंदी होईल, कुणीतरी तुमच्यापासून लांब जाईल, कुणीतरी जवळ राहील. काहीतरी आयुष्यात तुम्हाला मिळेल, काहीतरी सुटून जाईल. पण ह्या सगळ्यामध्ये तुम्ही आत्ता जिथं आहात ते एन्जॉय करणं, त्याची मजा घेणं खूप महत्वाचं. त्यामुळं तुम्ही जिथं आहात, तुमच्याजवळ जे आहे ते ॲप्रिशिएट करणं आणि मग त्याची मजा घेणं खूप महत्वाचं आहे. मग ती छोट्यातली छोटी गोष्ट का असेना, पण त्याचा आनंद घेणं खूप महत्वाचं आहे. खूप गोष्टी मिळवण्याच्या नादात जे आहे त्याचा आनंद आपण गमावून बसतो. त्यामुळे आजपासून तो घेऊया. आपला कॉफीचा मग एन्जॉय करूया. त्यामुळे तुम्ही चेक करा तुमच्या कॉफीचा मग तुम्ही बाजूला ठेवलाय का? कारण तुमची कॉफी गार होतीये, थंड होतीये. त्यामुळे तो मग उचला आणि कॉफीचा आनंद घ्या.